मी संभाजीनगरला ऑटो रिक्षाने प्रवास करत होते. म्हणजे ताजी घटना आहे. 22 तारखेची 23 तारखेची 23 ऑक्टोबरची. आणि ज्यावेळेस मी प्रवास करत होते त्या ऑटोमध्ये एक 24 वर्षाच्या आसपासची एक मुलगी प्रवास करत होती. ऑटोमध्ये बरेच पॅसेंजर बसलेले होते आणि ती फोनवर बोलत होती. फोनवर काय बोलत होती तर फोनवर सांगत होती, बाई मला खूप पश्चाताप झाला, मी कोणीकडून हे लग्न केलं, मला फार त्रास देत होतो, माझ्या हाताला सिगरेटीचे चटके देत होतो, खायला प्यायला पण पुरवत नाही, कपडे सुद्धा नाहीत बरोबर, किराणा आणत नाही, रूमचं भाडं देत नाही आणि खूप ती फोनवरती रडत होती. आता मी काय करू मला कळाना. आई वडील सुद्धा मला आता घरात घेणार नाहीत, त्याच्या आई वडिलांनी तर आम्हाला घेतलंच नाही. मग मला कळलं की हिचं लव्ह मॅरेज आहे म्हणून. मग त्याच्यानंतर काय झालं, ती खूप रडायची बोलायची, रडायची बोलायची. आणि मग आमचा जवळजवळ अर्धा तास आम्ही त्या ऑटोमध्ये होतो. आणि मग जिथं स्टॉप आला तिथं आम्ही उतरलो, ती पण उतरली. मग मी उतरल्यावर विचारलं, म्हटलं ताई एक विचारू का? तर म्हणे हा बोला ना. म्हटलं किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला? म्हणे नाही 5 महिने झाले. म्हटलं लव्ह मॅरेज आहे. मग तिने मला कहाणी सांगायला सुरुवात केली आणि मग सांगू लागली, म्हणे तो काहीच कमवत नाही म्हणे, मी जॉबला होते म्हणे, रोज जाणं येणं करायची बघा, जॉब हॉस्पिटलमध्ये करत होती, नर्स आहे ती मुलगी, आणि येणं जाणं होतं म्हणे माझं. आणि त्याची भेट कुठं झाली ते तिने सांगितलं. ऐकून खूप वाईट वाटलं आणि नवलही वाटलं की ह्या मुली अशा छपऱ्या मुलांवर प्रेम का करतात. त्यांचं काहीच बॅकग्राऊंड बघत नाही, माहिती नाही, काहीच नाही. तर तिने काय सांगितलं माहितीये का, मला ऐकूनही शॉक बसला की तिला तो मुलगा कसा आवडला. म्हणे रोज डेली माझं त्या रोडनं जाणं येणं होतं म्हणे आणि रोज मी त्याला बघायची, तो एका पानटपरी जवळ उभा असायचा म्हणे आणि अशा स्टाईलमध्ये करून सिगरेट प्यायचा. मी म्हटलं मग? तर म्हणे मला त्याची सिगरेट पिण्याची स्टाईल खूप आवडली म्हणे आणि मग मी एक दिवस ठरवलं की याला बोलायचं. मग मी तिथं उतरले म्हणे आणि उतरल्यावर मी त्या टपरीवाल्याला विचारलं की एक म्हणजे साधं पान आहे का? तर साधं पान घेतलं म्हणे मी तिथनं आणि नंतर त्यांच्याकडे पाहून हसले म्हणे. हसल्याच्या नंतर मग मी त्या साईडला थांबायला लागले म्हणे. मग आमची ओळख झाली म्हणे. मग ओळखीतून आम्ही पुढे गेलो म्हणे. मग 2च महिन्यात लग्न केलं म्हणे त्याच्यासोबत. म्हटलं मग विचारलं नाही का त्याला की तू काय करतो, काय कमवतो? नाही म्हणे. त्याने सांगितलं म्हणे मी सध्या काही करत नाही म्हणे आणि लवकरच चांगला जॉब बघतोय म्हणे, असं त्यांनी मला त्याची जे खरं आहे ते सांगितलं म्हणे. आणि एक चूक झाली म्हणे की मी चुकीच्या मुलाची निवड केली. तर बघा प्रेम कसं होतं, तर एका सिगरेट फुंकण्यावरून सुद्धा मुली प्रेम करतात. या गोष्टीचं मला खूप नवल वाटलं आणि ती मुलगी इतकी फसली त्या मुलाच्या याच्यात की तो 1 नंबरचा दारुड्या पण होता. रोज रात्री तो दारू पण प्यायचा, सिगरेट पण प्यायचा आणि आई वडील दोघंही त्याचे कमावते होते. वडील म्हणजे प्राध्यापक कॉलेजवरती आणि आई सुद्धा त्याची एका चांगल्या शाळेवरती इंग्लिश मीडियमवरती म्हणजे प्रायव्हेट शाळेवरती टीचर आहे. पण मुलाची वर्तणूक पहा, म्हणजे राहणं वगैरे स्टायलिश असल्यामुळे ही मुलगी त्याच्यावर फसली, कुठलंही बॅकग्राऊंड माहिती नसताना. म्हणून त्या मुलाच्या आईवडिलांनी त्याला तिच्यासहित स्वीकारलं नाही आणि ही पण आईवडिलापासून दुरावली. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की प्रेम जर तुम्ही करत असाल तर त्याचं पूर्ण बॅकग्राऊंड बघा अगोदर, तो काय करतो काय नाही करत, त्याचं पूर्ण कॅरेक्टर पहा, नंतरच प्रेम करावं, मुलींनी लग्न करावं. आणि अशा छपरी मुलांसोबत पळून जाण्यापेक्षा आई वडिलांनी सांगितलेल्या मुलासोबत लग्न करावं असं मला वाटतं. कारण त्या मुलीची कंडिशन एवढी बॅड होती, इतकी रडत होती ती,
म्हणजे तिला तो जॉबही करू देत नव्हता. कुठल्याही जिथं जॉबला लागल तिथं जायचा, तू इकडंच बसली तिकडंच बघली, यालाच पाहतेस त्यालाच पाहतेस, अशा अनेक प्रकारे तिला तो टॉर्चर करतोय आणि मारहाण पण करतो. तर मुलींनो, एक सांगणं आहे की असं काहीही करू नका. आजकाल बघताय आपण की किती मुलींचा जीव गेलेला आहे. काही काही मुलं जातीच्या नावाखाली खोटं पण बोलतात आणि हिंदूच्या मुलींना फसवतात. तर असं हे करू नका. आई वडील सांगते त्या ठिकाणी लग्न करा. मस्त राजाची राणी बनून राहाल, इज्जतीमध्ये राहाल. चांगल्या संस्कारी मुलाशी लग्न जर कराल तर तुमचं जीवन बर्बाद होणार नाही. एवढंच एक सांगणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.